हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डू नॉट रश इट ऑन द स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल या द हिंदूच्या एडिटोरियल मधील आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत. तर आजचे जे आर्टिकल आहे ते स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा जो शब्द आहे या टॉपिकवर पूर्ण असणार आहे. तर सुरुवातीला आपण हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याचा की शॉर्ट फॉर्म सर हा आहे, तर हे काय आहे हे जाणून घेऊया. तर आपल्यापैकी सर्वच जण मतदान करत असतील, तर मतदान करत असताना जी मतदार यादी असते ती रेग्युलरली अपडेट झाली पाहिजे. म्हणजे की जे लोक मृत्युमुखी पावलेत त्यांची नावं बघून नवीन यादी नेहमी तयार केली पाहिजे आणि जे नवीन आता मतदान करू शकतात त्यांची नाव ऍड केली पाहिजे. तर अशा प्रकारे जी मतदान यादी असते, ज्याला की पुढे शब्द दिलाय हा इलेक्टोरल रोल्स, ही मतदार यादी नेहमी अपडेट केली पाहिजे. तर ही गेल्या काही वर्षांमध्ये व्यवस्थित अपडेट झाली नाहीये असा एक शंका काही राजकीय पक्षांकडून निर्माण केली जात होती आणि त्याबद्दल गेल्या काही दिवसांमध्ये थोडं वादग्रस्त वातावरण होतं. तर या मतदार यादीच्या अपडेट करण्याबद्दल सध्या काय परिस्थिती आहे यावर या आर्टिकलमध्ये चर्चा केली आहे. तर आर्टिकल मधून तुम्हाला आकड्याच्या किंवा नंबर्सच्या माध्यमातून प्रगती कळेल की कशा कशा सुधारणा झाल्या आहेत. तर त्या आपण व्यवस्थितरित्या आर्टिकलमध्ये जाणून घेऊया. तर आता आपण आर्टिकलची सुरुवात करूया. डू नॉट रश इट म्हणजे की रश म्हणजे घाई करणे. डू नॉट रश इट म्हणजे घाई करू नका. ऑन द स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स. इलेक्टोरल रोल्स म्हणजे आता आपण पाहिलं तसं मतदार यादी. तर इथे असं दिलंय की घाई करू नका. सुरुवातीला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा अर्थ जाणून घेऊया. स्पेशल म्हणजे विशेष, इंटेन्सिव्ह म्हणजे सखोल आणि रिव्हिजन म्हणजे एखादी गोष्ट परत तपासून पाहणे. तर इथे असं दिलं आहे की ऑन द स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्स म्हणजे ही जी विशेष बाब आहेत त्या सखोल आणि व्यवस्थितरित्या परत मतदार यादी बनवत असताना चेक करणे किंवा रिव्हिजन करणे महत्वाचे आहे. द सर रिक्वायर्स मोर टाइम टू प्रिव्हेंट मास एक्सक्लुजन्स. एक्सक्लुजन्स म्हणजे वगळणे, मास म्हणजे मोठ्या प्रमाणात, प्रिव्हेंट म्हणजे एखादी गोष्ट होण्यापासून थांबवणे आणि रिक्वायर्स म्हणजे एखाद्या गोष्टीची आवश्यकता असणे. तर इथे असं दिलं आहे की मोठ्या प्रमाणावर मतदार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मधून वगळले जाऊ नयेत म्हणून प्रक्रियेला अधिक वेळ देणं हे आवश्यक आहे. द सर रिक्वायर्स मोर टाइम म्हणजे जास्त वेळ देणं आवश्यक आहे. द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हॅज रिलीज्ड ड्राफ्ट इलेक्टोरल रोल्स फॉर 7 स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज. तर हे जे असतं मतदार यादी ही रेग्युलरली अपडेट करायचं म्हणजे त्यात सुधारणा करायचं काम जे असतं ते भारत सरकारमध्ये एका संविधानिक बॉडीकडे दिलं आहे. तर त्या बॉडीचं नाव आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर इथे असं दिलं आहे की या इलेक्शन कमिशनने रिलीज म्हणजे एखादी गोष्ट जाहीर करणे, ड्राफ्ट म्हणजे मसुदा, इलेक्टोरल रोल्स म्हणजे आपण पाहिलं तसं मतदार यादी. तर इथे असं दिलं आहे की हे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची मतदार यादी असणारा मसुदा जाहीर केला आहे. युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. पुढे पाहूया. आफ्टर द फर्स्ट फेज ऑफ स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन वॉज कम्प्लिटेड. या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा फर्स्ट फेज म्हणजे पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर विथ द सबमिशन ऑफ एन्युमरेशन फॉर्म्स. सबमिशन म्हणजे नोंद करणे किंवा जमा करणे. एन्युमरेशन फॉर्म्स म्हणजे त्या गोष्टीची माहिती किंवा त्या गोष्टीची संपूर्ण नोंद असणारा एक फॉर्म जो आहे त्याला एन्युमरेशन फॉर्म असं म्हणलेलं आहे. तर त्या पूर्ण पात्र मतदारांची गणना असणारा जो फॉर्म आहे तो सादर केल्यानंतर हे जे बूथ लेवल ऑफिसर्स म्हणजे की बूथ लेवल अधिकारी आहेत त्यांनी त्याची डिजिटल स्वरूपामध्ये नोंद केली आहे. पुढची लाईन पाहूया. इन द तामिळनाडू अँड वेस्ट बेंगाल मोर दॅन 97 lakhs and 57 lakh voters respectively were deleted. रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे, डिलीटेड म्हणजे वगळणे. तर इथे असं दिलं आहे की तामिळनाडू आणि वेस्ट बेंगाल या दोन राज्यामधील तामिळनाडूमधील 97 लाख आणि वेस्ट बेंगालमधील 58 लाख मतदार होते त्यांना आता वगळण्यात आलेलं आहे. तर हे असं का केलं असेल की जे मृत्युमुखी लोक असतील त्यांची नावं वगळायची राहून गेली असतील, ती पूर्ण केल्यानंतर एवढ्या लोकांची नावं सध्या वगळली गेली आहेत असं या वाक्यामध्ये सांगितलं आहे. दीज डिलिटेशन्स रेंज फ्रॉम 7.5% ऑफ द प्री सर पोल्स इन वेस्ट बेंगाल टू 15% इन केस ऑफ तामिळनाडू. डिलिटेशन रेंज म्हणजे वगळण्याचं प्रमाण, प्री सर पोल्स म्हणजे ही जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन होणार होतं त्याच्या पूर्वीचा काळ. तर इथे असं दिलं आहे की पश्चिम बंगालमध्ये सर पूर्वीच्या यादीमध्ये 7.5% आणि तामिळनाडूमध्ये 15% मतदार या प्रोसेस नंतर वगळले गेले आहेत. पुढची लाईन पाहूया. इन वेस्ट बेंगाल द डिलिटेशन सीम्स टू बी हायेस्ट इन अर्बन एरियाज एस्पेशली कोलकाता. हायेस्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात, अर्बन एरिया म्हणजे शहरी भाग, स्पेशली म्हणजे विशेषतः. तर या लाईन मध्ये सांगितलं आहे की वेस्ट बेंगालमध्ये सगळ्यात जास्त जे वगळण्याचे प्रमाण आहे ते शहरी भागामध्ये दिसण्यात आले आहे आणि त्या शहरी भागामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कोलकाता या शहराचे आहे. त्यानंतर अ क्लिअर पिक्चर ऑन द जेंडर ब्रेकअप अँड द रिझन्स फॉर द डिलिटेशन्स विल इमर्ज ओनली आफ्टर पार्सिंग द ECI's बूथ वाईज डेटा. क्लिअर पिक्चर म्हणजे खरी माहिती
किंवा मग आपण त्याला पूर्ण विश्लेषण केल्यानंतरची माहिती असे म्हणू शकतो. जेंडर ब्रेकअप म्हणजे स्त्री पुरुष किंवा लेडीज आणि जेंट्स या दोघांचं वेगळं प्रमाण. रिझन्स म्हणजे कारणे. डिलिटेशन म्हणजे आपण पाहिलं तसं वगळणे. इमर्ज म्हणजे स्पष्ट करणे. पार्सिंग म्हणजे विश्लेषण करणे. तर इथे असं दिलेलं आहे की हे जे जेंडर ब्रेकअप नुसार म्हणजे स्त्री पुरुष या दोघांचंही जी आकडेवारी आहे ती वगळण्याची जी नेमकी कारणे आहेत ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे ECI ही जी बूथनिहाय माहिती आहे म्हणजे की प्रत्येक बूथमध्ये जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती एक विश्लेषण केल्यानंतरच व्यवस्थितरित्या स्पष्ट करू शकते किंवा स्पष्ट करू शकेल असं सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. रिपोर्ट्स ऑल्सो इंडिकेट दॅट द ECI हॅज आयडेंटिफाईड अ हायर नंबर ऑफ एन्युमरेशन फॉर्म्स इन वेस्ट बेंगॉल ॲज इदर अनमॅप टू द 2002 इलेक्टोरल रोल. इंडिकेट म्हणजे दर्शवणे. आयडेंटिफाईड म्हणजे ओळखीस आलेले किंवा ओळखले गेलेले. एन्युमरेशन फॉर्म म्हणजे आता आपण पाहिलं तसं जी गणना केली जाते त्याबद्दलचा फॉर्म. तर इथे असं दिलं आहे की एका अहवालामध्ये असं सुद्धा दर्शवण्यात आलेलं आहे की ही जी ECI बॉडी आहे त्यांच्या मते वेस्ट बेंगालमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे गणना फॉर्म सापडले आहेत किंवा मग मिळालेले आहेत. पुढे पाहूया. ॲज इदर अनमॅप टू द 2002 इलेक्टोरल रोल्स ऑर कॅरिंग डाऊटफुल लिंकेजेस. तर हे जे वेस्ट बेंगॉलमध्ये सगळ्यात जास्त किंवा बरेच गणना फॉर्म सापडले आहेत त्यामागची कारणं सांगितली आहेत की जे 2002च्या मतदार यादीसोबत जुळत नाहीत. अनमॅप्ड म्हणजे जुळत नाहीत आणि ज्यांच्यामध्ये संशयास्पद जोड आहे. डाऊटफुल लिंकेजेस म्हणजे संशयास्पद जोड असणे म्हणजे काहीतरी शंकास्पद कृती त्यामध्ये असणे. द रिस्क ऑफ वाईडस्प्रेड एक्झिक्युशन लूम्स विथ इन कॉम्प्रेस 53-day हिअरिंग विंडो विथ इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स. रिस्क म्हणजे धोका. वाईडस्प्रेड म्हणजे मोठ्या प्रमाणावर. एक्सक्लुजन म्हणजे वगळणे. लूम्स ओव्हर म्हणजे की एखाद्या गोष्टीची होण्याची दाट शक्यता असणे आणि कॉम्प्रेस्ड म्हणजे एखादी गोष्ट ठराविक काळामध्ये लवकर पूर्ण करणे. हिअरिंग विंडो म्हणजे ती सुनावणी होण्याचा काळ. तर इथे असं दिलेलं आहे की वरची जी गणना फॉर्म एकाच प्रदेशामध्ये जास्त का आढळली आहेत किंवा आढळू शकतात याच्या मागचं एक कारण इथे सांगितलं आहे की केवळ 53 दिवसांमध्ये ही जी मर्यादित सुनावणी झाली होती म्हणजे की फक्त 53 दिवसांमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की कुणाला मतदार यादीमध्ये घ्यायचं किंवा नाही. तर हे फक्त 53 दिवसामध्ये ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे हा जो काळ आहे हा खूप कमी समजला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वेस्ट बेंगालमध्ये जे मतदार यादी आहे त्याच्यामध्ये जे वगळण्याचे प्रमाण जास्त झाले आहे असं होऊ शकतं असं सांगितलं आहे. पुढे पाहूया. विथ इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर्स एक्सपेक्टेड टू इन्सिस्ट ऑन सिटिझनशिप डॉक्युमेंट इन्क्लुडिंग द प्रूफ ऑफ पॅरेंट्स बर्थ डिटेल्स फॉर दोज बॉर्न आफ्टर 1987. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षा असणे. इन्सिस्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवर भर देणे. इन्क्लुडिंग म्हणजे समावेश करून. प्रूफ ऑफ पॅरेंट्स म्हणजे एखाद्या मतदारांना त्यांच्या पालकाचा पुरावा द्यायला लागणे. बर्थ डिटेल्स म्हणजे जन्माचा दाखला. बॉर्न आफ्टर 1987 म्हणजे 1987 नंतर जन्माला आलेले. तर इथे असं दिलेलं आहे की 1987 नंतर जन्माला आलेले जे व्यक्ती आहेत किंवा नागरिक आहेत त्यांच्याकडून त्यांच्या पालकाच्या जन्माचा पुरावा आणि त्याचबरोबर त्यांच्या नागरिकत्वाचा पुरावा म्हणून जी कागदपत्रे मागितली जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे हा जो बराच मतदार यादीमधील फरक आहे तो जाणवला असेल असं सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. इन बिहार द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया साल्व अलाउइंग इलेक्टर्स टू यूज आधार कार्ड ॲज विजिबल आयडेंटिटी डॉक्युमेंट. साल्व म्हणजे दिलासा देणे. अलाउइंग म्हणजे परवानगी देणे. आयडेंटिटी डॉक्युमेंट म्हणजे ओळखीचं प्रमाणपत्र. तर इथे असं दिलेलं आहे की बिहारमध्ये जे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे त्यांनी आधार कार्ड जे आहे त्यालाच एक ओळखीचं प्रमाणपत्र म्हणून वापरायला परवानगी दिली आहे आणि ज्यामुळे की जे मतदार आहेत त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. कारण बऱ्याच वेळेस असं असतं की प्रत्येक मतदाराकडे सर्व कागदपत्र पूर्ण नसतात. त्यामुळे आधार कार्ड जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना ते वापरण्याची परवानगी मिळाल्यामुळे त्यांना लवकर या मतदान यादीमध्ये नाव घेता आलं. त्यामुळे त्यांना थोडासा फायदा झाला. कारण प्रत्येक वेळेस सगळी कागदपत्र लवकर काढता येत नाहीत असा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढे पाहूया. हेल्प स्टेव ऑफ अ हाय नंबर ऑफ डिलिशन्स बट इवन देन 68 lakh names were deleted and 28 lakh names added as fresh voters or through the change correction request. स्टेव ऑफ म्हणजे वाचणे. हाय नंबर म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणातील. फ्रेश वोटर्स म्हणजे नवीन मतदार आणि चेंज किंवा करेक्शन म्हणजे बदलणे किंवा सुधारणा करणे. तर इथे असं दिलेलं आहे की वर सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड हे कागदपत्र वाचवल्यामुळे अनेक नवीन नावे जी वगळली जाणार होती म्हणजे की 68 लाख नावे जी की काढली गेली होती आणि 24 लाख नावे जी की नव्याने जोडली होती. तर ही नावे कदाचित वगळली गेली असती तर ती वगळण्यापासून वाचली आहेत. द रिझल्टंट ड्रॉप इन द फिमेल जेंडर रेशो फ्रॉम 907 इन प्री सर रोल्स टू 892 इन फायनल रोल्स सजेस्टेड दॅट ऑल वॉज नॉट वेल इन द सर इन ऑल स्टेट. रिझल्टंट म्हणजे अंतिम. ड्रॉप म्हणजे कमी होणे किंवा घट होणे. फिमेल जेंडर रेशो म्हणजे महिला आणि पुरुष यांचे प्रमाण. सजेस्टेड म्हणजे सुचवणे. ऑल वॉज नॉट वेल म्हणजे सर्व काही बरोबर नव्हते. तर इथे असं दिलेलं आहे की सरच्या पूर्वी स्त्री पुरुष यांचे प्रमाण होते ते 907 होते आणि या सर रिपोर्ट नंतर हे जे प्रमाण आहे ते अंतिम यादीमध्ये 892 वर आलेले आहे. यावरून असं सांगितलं जातं की त्या राज्यामध्ये ही जी प्रक्रिया होती सरची ती नीट
नीट पार पाडली जात नव्हती. पुढे पाहूया. सीन इन दिस लाईट द कोर्ट्स डायरेक्शन टू द ECI टू टेक अ सिम्टमॅटिक व्ह्यू ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह टू एक्सटेंड द एन्युमरेशन फेज. सीन इन दिस लाईट म्हणजे या पार्श्वभूमीवर कोर्ट्स डायरेक्शन म्हणजे न्यायालयाचे निर्देश, सिम्टमॅटिक म्हणजे सहानुभूती आणि व्ह्यू म्हणजे दृष्टी. तर सिम्टमॅटिक व्ह्यू म्हणजे सहानुभूतीच्या दृष्टीने, एक्सटेंड म्हणजे वाढवणे. या पार्श्वभूमीवर जे गणनेचा टप्पा होता तो वाढवण्याच्या मागे एक सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असे न्यायालयाने या राज्यामधील जे इलेक्शन कमिशन आहे त्यांना पाहण्याचे निर्देश महत्वाचे ठरतील असं न्यायालयाने सांगितलं आहे. पुढे पाहूया. बाय कन्सिडरिंग द ग्राउंड रियालिटीज इज समथिंग दॅट द इलेक्टोरल बॉडी शुड हीड. ग्राउंड रियालिटीज म्हणजे प्रत्यक्ष परिस्थिती, हीड म्हणजे गांभीर्याने दखल घेणे. तर इथे असं दिलेलं आहे की जी प्रत्यक्ष परिस्थिती आहे त्याच्यावर इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगाने गांभीर्याने निर्देश घ्यायला हवा. पुढची लाईन पाहूया. वाईल द ECI हॅज प्रोक्लेम्ड दॅट इट विल एन्श्युअर नो जेन्युइन वोटर इज डिसफ्रॅन्चाइज. प्रोक्लेम्ड म्हणजे एखादी गोष्ट जाहीर करणे किंवा मग सांगणे, एन्श्युअर म्हणजे खात्री देणे, जेन्युइन म्हणजे खरे, डिसएनफ्रॅन्चाइज्ड म्हणजे वंचित राहणे. तर इथे असं दिलेलं आहे की हे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी असं जाहीर केलं आहे की त्यांच्या जे काम करण्याची पद्धत आहे त्यांच्यामधून जे खरे, जेन्युइन म्हणजे खरे जे मतदार आहेत ते कोणत्याही प्रकारे वंचित राहणार नाहीत याची ते काळजी घेतील असे त्यांनी जे कोर्ट आहे त्यांना सांगितलं आहे. पुढे पाहूया. इट रिलाइज ऑन टॅब्युलेटिंग चेंज अँड करेक्शन रिक्वेस्ट फ्रॉम बूथ लेवल एजंट्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज. रिलाइज म्हणजे अवलंबून राहणे, टॅब्युलेटिंग म्हणजे तक्ता किंवा माहिती तयार करून देणे, चेंज म्हणजे बदल आणि करेक्शन म्हणजे सुधारणा, रिक्वेस्ट म्हणजे विनंती, एजंट्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज म्हणजे राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी असतात ते. तर इथे असं दिलं आहे की हे जे इलेक्शन कमिशन आहे तर त्यांचे जे मतदार यादी तयार करण्याचं काम असतं ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात त्यांनी दिलेल्याच बदल आणि दुरुस्तीच्या अर्जांवरच प्राथमिकरित्या अवलंबून असतं असं दिलं आहे. पुढे पाहूया. रादर दॅन क्रॉस मॅपिंग विथ गव्हर्नमेंट डेटाबेस सच ॲज डेथ रजिस्ट्रेशन डेटा. रॅदर दॅन म्हणजे त्याशिवाय, क्रॉस मॅपिंग म्हणजे फेर पडताळणी, गव्हर्नमेंट डेटाबेस म्हणजे सरकारी माहिती, डेटाबेस म्हणजे एक माहितीचा संच, डेथ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र. तर इथे असं सांगितलं आहे की जे इलेक्शन कमिशनचं जे काम करण्याची पद्धत असते ती जास्त करून जे राजकीय प्रतिनिधी असतात त्यांच्याकडूनच जे मतदार यादी आहे त्याबद्दल माहिती प्राथमिकरित्या घेतल्या जाते, पण प्रोसेसनुसार किंवा जी काम करण्याची पद्धत आहे त्यानुसार ती जी मृत्यू प्रमाणपत्राचा जो डेटाबेस असतो म्हणजे जी नोंद असते त्यानुसार केली पाहिजे असं इथे सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. वल्नरेबल सेक्शन सच ॲज शॉर्ट टर्म मायग्रंट्स, इलिटरेट वोटर्स अँड मॅरिड वुमेन रिस्क डिसफ्रॅन्चाइजमेंट अंडर दिस प्रोसेस. वल्नरेबल सेक्शन्स म्हणजे दुर्बल घटक, शॉर्ट टर्म मायग्रंट्स म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे अल्पकालीन किंवा थोड्या काळासाठी, मायग्रंट्स म्हणजे स्थलांतर करणारे लोक म्हणजे जे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये काही कामास्तव किंवा काही कारणास्तव स्थलांतर करतात. इलिटरेट म्हणजे अशिक्षित, वोटर्स म्हणजे मतदार, मॅरिड वुमन म्हणजे लग्न झालेल्या स्त्रिया, रिस्क म्हणजे धोका, डिसफ्रॅन्चाइज म्हणजे पण वर पाहिलं तसं एखादी गोष्ट गमावणे. तर इथे असं दिलेलं आहे की हे जे घटक आहेत थोड्या काळासाठी स्थलांतर करणारे लोक, अशिक्षित मतदार आणि विवाहित किंवा लग्न झालेल्या स्त्रिया यासारखे जे दुर्बल घटक आहेत किंवा अशा मतदारांना त्यांचं मतदार यादीमधून नाव वगळलं जाण्याचा एक मोठा धोका असतो असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. सजेस्टिंग दॅट द प्रोसिजर ऑफ प्लेसिंग द ओनर्स ऑन एलिजिबल वोटर्स टू कन्फर्म देअर प्रेझेन्स ऑन द रोल्स इज फ्लॉड. प्रोसिजर म्हणजे कारवाई, प्लेसिंग म्हणजे एखादी गोष्ट ठरवणे, ओनर्स म्हणजे जबाबदारी, एलिजिबल वोटर्स म्हणजे जे पात्र मतदार आहेत ते, कन्फर्म म्हणजे ठरवणे किंवा फिक्स करणे, प्रेझेन्स म्हणजे समावेश असणे आणि फ्लॉड म्हणजे एखादी गोष्ट चुकीची असणे किंवा त्रुटीपूर्ण असणे. तर इथे असं दिलेलं आहे की ही जी पद्धत आहे वर सांगितलेली या पद्धतीमुळे जे मतदार आहेत त्यांना म्हणजे स्वतःचे नाव हे यादीत आहे की नाही हे सिद्ध करण्याची जी पद्धत आहे ती बऱ्याच प्रमाणात चुकीची किंवा त्रुटीपूर्ण दिसते म्हणजे फ्लॉड दिसते असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ऍड टू धिस द लॉजिस्टिकल डिफरन्सेस फेस्ड बाय स्टेट्स सच ॲज केरला वेअर द सर कोइन्साइडेड विथ द लोकल बॉडी इलेक्शन्स. ऍड टू धिस म्हणजे याचबरोबर, लॉजिस्टिकल डिफिकल्टीज म्हणजे लॉजिस्टिक्स म्हणजे सामान वाहून नेणे किंवा मग एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे, डिफिकल्टीज म्हणजे अडचणी, फेस्ड बाय स्टेट्स म्हणजे फेस्ड म्हणजे अडचणींना तोंड देणे, कोइन्साइडेड म्हणजे एकाच वेळी दुसरी गोष्ट होणे म्हणजे दोन गोष्टी एकाच वेळी होणे, आणि लोकल बॉडी इलेक्शन्स म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका. तर इथे असं दिलेलं आहे की हे वरचे प्रॉब्लेम्स म्हणजे की बऱ्याच मतदारांची नावं मतदार यादीत येत नव्हती. हे प्रॉब्लेम जेव्हा इलेक्शन कमिशन सॉल्व्ह करत होतं तेव्हाच इलेक्शन कमिशन समोर आणखी एक अडचण किंवा समस्या निर्माण झाली होती की केरळ जे राज्य होतं तेथून हे सर या प्रोसेसमध्ये होणारे काम आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका होत्या दोन्ही एकाच वेळी आल्या, त्यामुळे इलेक्शन कमिशनला केरळ राज्यामध्ये व्यवस्थित काम करता नाही आलं असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. कंबाईन्ड विथ द प्रेशर ऑन द BLOs टू मीट टाईट डेडलाईन्स अँड द केस फॉर एक्सटेंडिंग टाइमलाईन
becomes compelling. कंबाईन विथ द प्रेशर म्हणजे बाकी गोष्टींचा दबाव किंवा ताण. टाईट डेडलाईन म्हणजे कमी वेळात ती गोष्ट करण्यास सांगणे. मीट द डेडलाईन्स म्हणजे त्या वेळेमध्ये ती गोष्ट पूर्ण होणे. आणि एक्सटेंडिंग म्हणजे वाढ होणे. टाइमलाईन म्हणजे तो वेळ. आणि कंपेलिंग म्हणजे बरोबर वाटणे किंवा मग ठोस वाटणे. तर इथे असं दिलेलं आहे की वरचं जे कारण आहे की केरला राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण होत्या आणि बरीच कागदपत्र पण व्यवस्थित नव्हती. त्यामुळे हे जे BLO अधिकारी आहेत त्यांना एका ठराविक काळामध्ये किंवा मग कडक वेळापत्रकामध्ये सर या पद्धतीनुसार सगळ्या मतदारांची नावं गोळा करण्याचं जे काम आहे त्यामध्ये मुदत वाढवण्याची एक महत्वाची गरज आहे किंवा मग ठोस गरज आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. लास्टली while the court has help ease voter registration during the सर. लास्टली म्हणजे शेवटी. इज म्हणजे सोपं करणे. रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी. तर इथे असं दिलेलं आहे की या सगळ्या वरच्या अडचणींना दूर करण्यासाठी शेवटी न्यायालयाने सर या पद्धतीमध्ये मतदारांना नोंदणी करण्यासाठी थोडीशी मोकळी किंवा सोप्या पद्धतीचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे असं सांगितलं आहे. पुढे पाहूया. It has still not heard the key questions of the constitutionality of the whole process. Heard म्हणजे ऐकणे. की क्वेश्चन म्हणजे महत्वाचा मुद्दा. कॉन्स्टिट्युशनॅलिटी म्हणजे एखादी गोष्ट संविधानानुसार बरोबर आहे की नाही ते पाहणे. होल प्रोसेस म्हणजे पूर्ण प्रक्रिया. तर इथे सांगितलं आहे की वर जी या मतदार यादीमध्ये नाव वाढवण्याची जी तारीख लांबवली आहे ते जे वाढवले आहे ते संविधानाच्या घटनात्मक पद्धतीनुसार योग्य असणार आहे की नाही किंवा ती गोष्ट बरोबर असणार आहे की नाही हा एक मुख्य मुद्दा आणखी राहणारच आहे असं सांगितलं आहे. त्यानंतर द सूनर इट डिसाइड्स ऑन इट द इझियर इट वुड बी फॉर द इलेक्टर्स अँड द ECI. सूनर म्हणजे लवकरात लवकर. डिसाइड म्हणजे ठरवणे. इझियर म्हणजे सोपे. तर इथे असं दिलंय की ही जी अडचण म्हणजे मतदार यादीमध्ये कशा प्रकारे लवकरात लवकर हे जे मतदार आहेत त्यांची नावं घेता येतील किंवा जी नको असणारी नावं आहेत ती काढता येतील या गोष्टीवर जेवढ्या लवकर निर्णय होईल तेवढं जे मतदार आहेत त्यांना आणि निवडणूक आयोग या दोघांनाही मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणं सोपं जाईल असं सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे सर या प्रोसेसची जी आतापर्यंत प्रगती काही काही राज्यामध्ये कशी झालेली आहे याबद्दल या आर्टिकलमधून माहिती पाहिली. धन्यवाद.